उरुण शब्दाचा समावेश करूनच शहराचे नामांतर करावे, आमदार जयंत पाटील यांची राज्यपालांकडे मागणी. उरुण इस्लामपूर शहराच्या नामांतरातून उरुण शब्द वगळण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने आज माननीय राज्यपाल श्री सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे आमदार जयंत पाटील यांनी शिष्टमंडळासह भेट घेऊन निवेदन दिले. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील उरुण इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्याची घोषणा शासनाने पावसाळी अधिवेशनात केली आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मान्यतेसाठीही पाठविण्यात आला आहे. मात्र नामकरणाच्या या प्रस्तावात उरुण शब्द वगळलेला आहे. उरुण हा ऐतिहासिक परंपरा असलेला भाग आहे. इसवी सनाच्या 2ऱ्या शतकापासून याचा उल्लेख आढळतो, तर 16व्या शतकानंतर इस्लामपूरचा उल्लेख आढळतो. यामुळे या शहरांना उरुण इस्लामपूर अशीच ओळख असून शहराने सामाजिक सलोखा जपला आहे. राज्य शासनाने प्रस्तावित केल्याप्रमाणे केंद्र सरकारने प्रस्ताव मंजूर केला तर उरुणचे अस्तित्वच नष्ट होईल. उरुण इस्लामपूर शहराच्या नामांतराच्या प्रस्तावात उरुण नालाचा समावेश करून प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्याची उरुणवासियांची आग्रहाची मागणी असून त्यासाठी ते दिनांक 1 ऑगस्ट 2025 पासून साखळी उपोषण करीत आहेत. या उपोषणस्थळी शासनाच्या विविध मंत्री महोदयांनी भेटी देऊन आश्वासने दिली आहेत, परंतु राज्य मंत्रिमंडळाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. म्हणून उरुणवासियांच्या शिष्टमंडळासोबत राज्यपाल महोदयांची भेट घेऊन उरुणवासियांची मागणी आमदार जयंत पाटील यांनी राज्यपाल श्री सी.पी. राधाकृष्णन यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी राज्यपाल महोदयांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन मुख्यमंत्र्यांना याबाबत सूचना करण्याचे स्पष्ट आश्वासन दिले आहे. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.